श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण ज्या प्रेरणादायक विषयावर बोलणार आहोत तो यशाचा खरा पाया आहे, पण तरीही सर्वात जास्त दुर्लक्षित केला जातो. आणि तो पाया आहे स्व-अनुशासन. तर चला आरंभ करूया आजच्या प्रेरणादायक पॉडकास्टचा चौथा भाग. प्रेरणा येते आणि जाते, मनस्थिती बदलते, परिस्थिती कधी अनुकूल असते, कधी प्रतिकूल. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट कायम सोबत असते, स्व-अनुशासन. स्व-अनुशासन म्हणजे स्वतःवर दबाव देणे नव्हे, तर स्वतःशी प्रामाणिक असण्याची कला. जेव्हा मन म्हणतं आज नको, तेव्हा बुद्धी म्हणते आजच हवं. हा संघर्ष दररोज होते, आणि जो माणूस रोज हा संघर्ष जिंकतो तोच आयुष्यात मोठ्या युद्धात जिंकतो. आपण अनेकदा म्हणतो उद्यापासून सुरुवात करेन, पण खरं सांगायचं तर उद्याचा दिवस हा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण यश नेहमी आजपासून सुरू होतं. स्व-अनुशासन म्हणजे वेळेवर उठणं, कोणीतरी पाहत नसतानाही काम करणं, कोणी कौतुक करत नसतानाही प्रयत्न सुरू ठेवणं. हे कठीण असतं, पण हेच योग्य असतं. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही काय बोलता यावर नाही, तर तुम्ही रोज काय करता यावर ठरतं. ज्या दिवशी तुम्हाला कोणी ढकलत नाही, त्या दिवशी स्वतःलाच पुढे ढकलण्याची शक्ती स्व-अनुशासन देतं. स्व-अनुशासनाचा अर्थ आनंदाचा त्याग नव्हे, तर मोठ्या आनंदासाठी छोट्या सुखांवर नियंत्रण ठेवणं. आज थोडं कष्ट घेणं म्हणजे उद्याचं आयुष्य सोपं करणं. जगात जे लोक सातत्याने यशस्वी झाले ते सर्व अतिशय हुशार होते असं नाही, पण ते स्व-अनुशासित होते. त्यांना काय करायचं हे माहीत होतं, आणि ते करायचं की नाही यावर त्यांनी कधी वाद घातला नाही. कधीकधी तुम्हाला थकवा जाणवेल, मन पळ काढायला सांगेल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी आज जे टाळतोय ते उद्या मला अधिक कठीण वाटणार नाही ना? स्व-अनुशासन हळूहळू सवय बनतं, आणि सवय एकदा तयार झाली की आयुष्याला दिशा मिळते. प्रत्येक मोठं यश एका छोट्या शिस्तबद्ध निर्णयापासून सुरू होतं. आज एक योग्य निर्णय, उद्या एक सवय, आणि काही काळाने एक वेगळंच आयुष्य. म्हणून मित्रांनो, प्रेरणेची वाट पाहू नका, मनस्थितीची वाट पाहू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा, स्वतःला मार्ग दाखवा. कारण शेवटी जो माणूस स्वतःवर राज्य करतो तोच आयुष्य जिंकतो. धन्यवाद. पुढील भागात आणखी एका प्रभावी विषयासह भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.